नमस्कार अमरावती. अमरावती शहरातील लालखडी परिसरातील बिस्मिल्ला नगर येथील एका गोदामावर अमरावती पोलिसांच्या गुन्हे शाखेने धाड टाकत मोठी कारवाई केली. महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकारी आणि त्यांच्या पथकाच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या या कारवाईत कत्तलीच्या उद्देशाने अत्यंत निर्दयपणे कोंडून ठेवण्यात आलेल्या 37 गोवंशाची सुखरूप सुटका करण्यात आली. सुटका करण्यात आलेल्या सर्व गोवंशाला आवश्यक वैद्यकीय तपासणीनंतर सुरक्षितपणे गोरक्षण केंद्रात हलविण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध करणाऱ्या अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी सय्यद अझहर, सय्यद अफजल, अब्दुल अझहर आणि बिजली अब्दुल नझीर या तिघांना ताब्यात घेतले आहे. तर या प्रकरणातील आणखी एक आरोपी फरार असून त्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत. या कारवाईमुळे अवैध गोवंश वाहतूक आणि कत्तलीच्या साखळीवर मोठा आघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले असून पुढील तपास सुरू आहे. आज सकाळी आम्हाला माहिती मिळाली की लालखडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गोवंश एका ठिकाणी डांबून ठेवलेले आहेत. त्या अनुषंगाने आमच्या गुन्हे शाखेची संपूर्ण टीम, त्याचे अधिकारी सर्व या ठिकाणी आम्ही आलो. त्यानंतर लालखडीमध्ये बिस्मिल्ला नगर या ठिकाणी एका गोडाऊनमध्ये आम्ही पाहिले असता त्याच्यामध्ये आम्हाला काही गोवंश आढळून आले. त्या अनुषंगाने आम्ही महानगरपालिकेची जी वैद्यकीय अधिकाऱ्याची टीम आहे, पशुवैद्यकीय अधिकारी आणि त्यांची टीम, त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे इतर अधिकारी आणि पंच यांच्या समक्ष आम्ही पाहणी केली असता त्या गोडाऊनमध्ये एकूण 37 जे गोवंश आहे ते अतिशय निर्दयपणे डांबलेले होते. त्यानंतर आम्ही त्याची खात्री केली. खात्री केल्यानंतर आम्हाला असे लक्षात आले की ही जे प्राणी आहेत हे कत्तलीकरता आणून ठेवलेले आहे. त्या अनुषंगाने आम्ही महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा आणि त्याचप्रमाणे प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम या दोन्ही कायद्यानुसार आम्ही त्याच्यावर कारवाई केलेली आहे आणि जे 37 गोवंश आहे त्यांची आम्ही सुटका केलेली आहे आणि ते गोरक्षणमध्ये आम्ही ते रवाना केलेले आहेत. किती आरोपी होते सर? याच्यामध्ये एकूण 3 आरोपी आहेत. त्यापैकी आम्ही 2 आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि एक आरोपी त्यामध्ये फरार आहे. त्याचा आम्ही शोध घेऊन त्याला त्यांचे नाव सर? त्याच्यामध्ये आरोपींचे नाव सय्यद अझहर, सय्यद अफजल व 29 वर्ष लालखडी. दुसरा अब्दुल अझहर उर्फ बिजली अब्दुल नझीर वय 33 वर्ष.